वाघाने लप मारली होती. एवढा वाघ होती वाघ भरला मग घेऊन पळायचं शेपट धरायला गेलो त्याच्या वाघाची हा गेंच्याला वाघ कुत्र्यांनी चाटलं तरी गेलो नाही मी. आताच माग मागोरा फिरला. आणायच्या तोडायच्या काशालेल्या शेंगा उडदाच्या की सोलायच्या त्या मग पाट्या वाटायच्या आणि त्या जात्यातनं काढायच्या. त्याच्या आम्ही एक एक अर्धी भाकर त्या उडदाची खायचो. मला त्या टप्प्यावर गावात कापित होतो गोरांना चावला नाही तसा. इथे बघा अजून चुने भाजीपाला कंदमुळं खाऊनच दिवस काढलेले आहेत आपल्या पिढ्यानपिढीने. दूध प्यायचं लठ्ठ व्हायचं पहिलवान व्हायचं कुस्ती मारायची. भाकरी होणार त्याचं पापड होणार अशी त्याची 5 पदार्थ होत्यात. निसर्गाचं असं सुंदर आणि विलोभनीय रूप पाहण्यासाठी सकाळी लवकर घराबाहेर पडावं लागतं. आज या वाटसरूचा प्रवास अशाच एका सुंदर मार्गाने होणार आहे. मंडळी नमस्कार. आज जग खूप जवळ आलंय माहिती आणि तंत्रज्ञानामुळे. आपल्या मोबाईलवर घर बसल्या माणसं जगभर डोकावून पाहत असतात, पण स्वतःमध्ये डोकावून पाहणं विसरून गेलोय आम्ही. कुठलं मोठं संकट येतं तेव्हा त्यात आपलाही खारीचा वाटा असतो हे प्रत्येकाने समजावून घ्यायला हवं. जगात दुःख आहे पण जगात बुद्धीही आहे. एका दिव्याने हजारो दिवे उजाळू शकतात. तो एक दिवा होण्याची सुरुवात झाली पाहिजे. आपापल्या परीने आपण इतरांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश आणू शकतो. अशी असंख्य लोक आहेत ज्यांना आपल्या मदतीची सहकार्याची आवश्यकता आहे. मॅट पिलावर वरती किती लांब आहे अजून आहे की तरी बरंच होईल 2 मैल होईल. 2 मैल. तुम्ही कुठे चाललाय आता? मी अजून करायचं जाते. गाडी बिडी काय पाय पाय चाललाय तुम्ही? मग काय करायचं कुणी आणि ना म्हणलं आपलं यायचं करता काय. कुठं वाजं घरला चाललाय? नाही इथं समजावं करी. हा 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 जवळ इथं. हो आलाय कुठून तुम्ही? वरून का? हा. किती लांब आहे समजवाडी इथून? आहे बघ गावात रस्ता गेला असा. हा ते आजकालचे टौर आहेत पाहुणं कोण घेत. आजकालची उंडार आहेत तुमच्यासारखी विचारतात. गावात प्रवेश करताच डावीकडे असलेल्या घराकडे लक्ष जाण्याचं कारण म्हणजे ह्या 90 वर्षांच्या आजी, सॉरी आजी नाही तर 90 वर्षाची तरुणीच म्हणावी लागेल. का तर तुम्हीच पहा. आजी काय करताय? काय करायचं इकडे? कुठं कुठं आजी? कुठं वाढत न्यायची का? मारणार नाही ना? नाही मला मारायची नाही. माणूस नवीन आहे. तिला कासरा नाही रे. तिने निम्मा पावडरचा खाला. तुम्ही काय करता इथं मग? दिसतंय का? दिसतंय काय दिसतंय काठी? हा मग कशाला घर सोडायचं? घर सोडे मग कोणते तुकडा कशाला आता? नातू नाही वय काय करायचं? मग आपलं बसावं आता. किती कष्ट करायचं मग? गिरी करायची का? नाही मला वर जायचे. वर कुठे देवळा? हा काय जाऊ म्हणलं जरा पाया पडून यावं. गाडी आहे ना गाडी? गाडी लागत कुठं कुठं नाही मला सांग. वाड्याला भाजी पडली. दे बघू काठी. हाईक हाईक
ती पण लय हुशार आपल्यापेक्षा. ते बघ ती पुढे जाऊन थांबली. हाय तिला जरा हिरवं खायला बरं वाटत आहे ना. हाय हाय हाय. कष्ट हेच औषध आहे सर्व आजारांवर. बसून काय करायचं बाबा. हा दर काठी तुझी. न्यायचं तू म्हणलं की हाताला काम पाहिजे नुसतं. मग कामाची कोण द्यायचं तुकडा बाबा. हा हाताला काम पाहिजे नुसतं. मग कामाचं ना आपल्या बस होतं नाही दुसऱ्यावानी. आणि बघा इकडे आणि बघा ते बघ तिला ते. हाय हाय. ह्या गाईला घोट्यात घालवता घालवता माझी चांगलीच दमछाक झाली. 15-20 मिनटं प्रयत्न करत होतो. त्यानंतर कुठं मला यश आलं आणि ती गाई शेवटी घोट्यात गेली एकदाची. नीर करून द्या. निरी क्या करून द्या. क्या करून द्या. बरं चहा प्यायला असतं पण तुला दिसतंय का. तर काय कर. राजगड आणि तोरणा किल्ल्याच्या डोंगर रांगेत मेटपिलावरे गावात राहणाऱ्या जोरकर कुटुंबाला भेटण्याचा योग आला. योग हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे कारण त्यांच्या सहवासात राहून त्यांचं ज्ञान, अनुभव, जीवन तत्वज्ञान शिकण्याची ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. जेमतेम 3-4 घरांच्या वस्तीकडे जाणारा रस्ता अरुंद होता. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत गाडी नेण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर गाडीची चाकं थांबली आणि 2 पायांचा प्रवास सुरू झाला. आपल्या आयुष्यातील सर्वाधिक कालावधी महाराजांनी ज्या दुर्गावर व्यतीत केला तो पवित्र राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी. या इथे त्या लोकांची वस्ती आहे. गावापासून 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या वस्तीवर लाईटचा प्रकाश तर पोचला होता, पण घरापर्यंत पोचण्यासाठी पक्का रस्ता नव्हता आणि 12 महिने पुरेल एवढं पाणीसाठासुद्धा उपलब्ध होत नाही. कधी कधी वाटतं की आपण उगाचच मोठे झालो, कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरंच खूप सुंदर होता. आयुष्य कुणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्यात जगण्याची कारणं बदलतात. जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही. वासोटा किल्ला आणि प्रबळमाची बरोबरच ज्या किल्ल्यावर महाराजांना गुप्तधन सापडले तो हा तोरणा किल्ला. याच तोरणागडाच्या पायथ्याशी झाडांच्या गर्दीत वसलेलं टुमदार घर
जोरकर कुटुंबाचं. निसर्गाशी नाळ जोडून आनंदी आयुष्य जगणारं एक सुखी कुटुंब. राम बरं आहे का? तुमची आमची ओळख ना पाळत पालन झालोय मी. आम्ही इंद्रचे इंद्र भोसले. हा चांगले म्हणलं बाबा इथं राहण्यात एकटं राहत्यात. हो 80-85 वय तुमचं आता. कुठं दारिष्ट कसं काय येतं? मग काय करायचं कुठे जायचं? पण इथं वर पाण्याची सोय नाही, जेवण पाण्याची काय सोय नाही, मग कसं काय होतंय? जायचं कोपा गाडीवर एखादी गाडी गावली त्याच्यावर जायचं आणायचं चटणी मीठ काय बुद्ध दाणं पाणी दळून. मग काय करायचं? पण ती ह्या वयात तेवढी हालचाल होती का? नाही होतच नाही चालवतच नाही. तरी दारिष्ट तुमचं एवढं राहतं राम. मग आता काय करायचं? म्हणलं बाबा एकटं राहतात, म्हणलं बेठावं बाबा नक्की काय खात्यात एवढं वर्ष जगल्यात. काय खायचं भाकरन भातन कुठं खेकड्याचं कालवण कुठं आपलं मासा कोसा आणला ते खायचं नाही तर आपलं आहेच असत. आणि भाकरी खायची भाकर ज्वारीची नाही तर मग बाजरीची. नाचणी होती का? हा नाचणी होती. होती पण करतो कोण? आणि वळा वरय वाजत हा करतो कोण? आता मला हलवण्याचं काय करायचं? पोरं बाळा कुठे आहेत? ती चाकरी होईल हा मग आता शात कोण करायचं? कोण करायचं? मग शात पडल्यावर मग काय करायचं? असंच पाणी वाहून द्यायचं का मग? पाणी माझं 84 चालय. 84? हा पण तुम्ही बरेच जुनं आहे मग. हा 84 चालय हा माझं. तेव्हा बारीक एवढा रोप हा काहीतरी 7-8 वर्षाचा असेल. हा जळाफळ माझ्या आधी झाली आणि ते आठवतच नाही. ते आठवत नाही पण आम्ही काय करायचो त्या खिंडीवर तिकडं बसायचं दौडून. मग ते गणमिशी पवार माळावर यायची आणि ते गोळ्या वाचायच्या आणि ते काय यंत्र ते अशी गार फिरायची जिकडं जाईल तिकडं निसत्या गोळ्यांचाच मार. माणसं मारायला हवंय. मग आता तेच घर जाळली तेव्हा जाळापोळीच्या टायमाला. अरे बापरे. मग त्या गोळ्यामध्ये एखादं गावलं म्हणजे मिलीत ना काही पवार माळावाला एखादा इथं तुटला गुडघा लांब. मग तुम्हाला कसं कळायचं की आज ती लोक येणार आहेत किंवा काय होणार आहे म्हणून? लोक सांगतात आपल्या 12 वाजता आहे ना हा बघायला गेलो ना आम्ही. मग ती धाराव बसलो वर तिकडं तेव्हा कळलं काय रे झालं अशा भानगडी तेव्हा त्या. मग तेव्हा शाळा बिळा काय नव्हती? नाही शाळा नाही काय नाही. मग किती साला म्हणजे 52 साला म्हणजे का 56 साला म्हणजे सुपपिपल्याचा शिक्षक आला तेव्हा अंतुरीला शाळा चालूच होती. मग येहरीला आला आणि तो येहरीवा मी राहायला होतो. जमीन आमची तिकडं माझा भाऊ चोरला तिथे. पहिली शाळा शिकलो मग ती 12 खडी शिकलो. शिकत गेलो पाड्या शिकलो. येतं का आता पाडा? हा येतो मला बरं का? 1 2 3 4 मी 10 पर्यंत म्हणतो ते. हा 10 पर्यंत. आता बेचं पाडा आलं ते शिकलो. 11वी मग ते मग आलो पावकी ते शिकवली. सुपपिपल्याचा शिक्षक होता पानचार्य म्हणून होता. आता पावकी मग शिकलो. मग गेलो बुतुंड्याला तो मोर्या होता त्यांनी शिकवलं. मग झाला व्हायचा माझा मोठा कुठं खायला आहे काय तेव्हा खाण्याचं लय तारंबळ. म्हणून म्हणलं शाळा राहिली शाळा राहिली. मग राहिलो असाच बटकट राहिलो गरिबी सगळ्यांची. मग काय करायचं? मग आपली गुरं वळायची बकरी वळायची दिवस काढायचं. कुरडूची बारक्याची भाजी खायची. दूध मात्र पियायचं लागल एवढं. दूध दही लागल एवढं आमच्या काळात. फणसं आंबो तेच खायचं दणदणीत. दारूचा काय स्वभाव सुभा मला माहितीच नाही. मग गेलो मुंबईला. तेव्हा किती 10 रुपये महिना पगार. तो पण लय होता पण लय. मग आलो दादरला माहिती पडली. मग मिळलं 16 रुपये पगार वाढला. मग 16 रुपयाचं काढलं 10 वर्ष. तिथं काय काम होतं? हॉटेलमध्ये मटण प्लेटमध्ये. तिथून गेलो जोग्या शेरीला
तिथं मिळायला लागला हमाली म्हणले करायची. जास्त पगार वाढला मग. हा जास्त पगार वाढला. 125 रुपये मिळायला लागले. 125 रुपये मिळला. मग सवय लागत गेली दारूची. तिथनं आलो घरी. मग नाही मुंबईला गेलो. लग्न का झालं? लग्न 1971 मध्ये. वय किती होतं तेव्हा? वय काहीतरी 25 असेल की. हा ना. हा मग मंडळात येऊन गेलता मुंबईला का एकटे गेलता? नाही तेव्हा बा नवरी एवढीची. अयो. मी व्हायचा मोठा. हा 5-6 वर्षांनी नवरी मोठी झाली. हा पण आली मुंबईला. मुंबईत फिरावले. मग आलो आपला घरी इकडे. मग मुंबई बरी काय आहे? गाव बरं? गाव बरं. इथं पैसा कुठे आहे? पण पैसा नाही. पण मुंबईला काय आहे सगळा विकास सगळा कारभार. इकडे काय कष्ट करून गेलं तरी ते चांगलं. शेती होत होती. भात होतं, नाचणी वरई हे सगळं पिकत होतं. आताही पिकतंय. करतो कोण? गरिबी एवढी की खाण्यासाठी ज्वारीची किंवा नाचणीची तर सोडा उडदाची भाकरी करायला लागायची. उत्सुकता वाटली की ही भाकर कशी करायची. काशलेल्या शेंगा उडीद म्हटलं व्हायचं. त्या आणायच्या, तोडायच्या काशलेल्या शेंगा उडदाच्या की सोलायच्या. त्या मग पाट्यावर वाटायच्या आणि त्या जात्यातनं काढायच्या. त्याच्या आम्ही एक अर्धी भाकर त्या उडदाची खायचं. उडदाच्या मटकीची नाही. मटकी नव्हती आपल्याकडे पिकत. पण उडीद मात्र नाही पिकत नव्हती. पण खाल्लं. मग त्यावेळेस अजून काय होतं खायला? आता तुम्ही म्हणलं ना उडदाच्या भाकरी करायचा. मिलो होतं 12 किलो. काय मिलो? मिलो. हा मक्का 7 वाजताचे त्या टायमाला. हा 12 किलो मिलो मिळायचं. 12 किलो मिलो. ते हायब्रिड सारखं असतात ते मिलो. त्याच्या काय भाकरी करायच्या का? त्याचे करायचं. इथं शेत काय होतं एवढ्या वरती डोंगरात? तर वर आहे ना नाचणी. वर आहे नाचणी. हा मग त्याला डोकराचंही बी असेल ना? रात्रीचं राखायचं. वरडायचं. हा हो करायचं. बामणी यायचं. हे आपला फटाकड्या वाजवायच्या. बाबांच्या आयुष्याची दोरी एवढी बळकट आहे की कड्यावरून पडून सुद्धा अगदी ठणठणीत बरे झाले. पडलो होतो. ती कड्यावनी गाडी पडलो. कड्यावनी तरी जगलो. कसं काय पडलं होतं? असा जे खांडलो. एवढसा रस्ता तिकडे येताना जो घाललो काळगू झालं होतं. रातभर तिकडेच सुद्धा आली तर हवरा आलो. मग गावात दरीत मग गावातल्या 2 माणसांनी मला आणला घरी. इथं वस्ती होती बांगल्यावर. मग तुम्ही इथं राहता एवढ्या डोंगरा बिंगरात. मग काय लागलं बाबा? तेल पाणी मीठ मग कोण राहत? माझ्या घरनं तर गेलं. गाडीमध्ये जायचं आणि गाडीने आणायचं. मग त्या काळात काय होतं गाडी भेट जावा? नाही रस्ता सुद्धा नाही. ह्योच रस्ता. पाय डोक्या ओझ आणायचं. येईन एवढं. कुठून यायचं? मधून? हा मधून यायचं. बसत यायचं. माझ्या घरावरून चालत माझ्या घरावनी यायचं आणि येल्यावनी यायचं डोंगरानं. पलीकडे त्या तोरणाच्या पलीकडं? हो. अरे बापरे जवळच तुमचा बाजार होता. आम्हाला तोच बाजार. रस्ता वर जायला. हा तो काय ह्योच रस्ता. त्या टप्प्याने वरती त्या झाड दिसते तिकडे गेलं त्या बाजूने. किती याला साईडला उतरलं. आता कोण जाईन? जाते की तुम्ही जाल. आम्ही जाईन का? हा आता मला दम लागला वरती येसपर्यंत. दम कुणाला लागत नाही. दिसती दिरी वर गेलं की गाडी उचलून जायचं. दिरी परत वर जायचं. परत यायचं. असं मोकळं चाललं ठीक आहे. पण ते परत डोक्यात घ्यायचं ना घेऊन वज मग तो वझवाला कणक पाहिजे ना. तुमचा काळ वेगळा होता. तुम्ही चांगलं खालो. आता आमच्याकडे सगळं हायब्रिड आहे. आता खताचा मार आहे. तेव्हा खत नाही अजिबात नाही. दूध दही भाकरी वरायच्या नाचण्याच्या दाखात कोस करायच्या. मारायचं फोडकं खायचं. दूध पियाचं. लोणी खायचं. आता लोणी आहे का एवढं तरी मिळते का? लोण्याशिवर दह्याशिवर दुधाशिवर खाणं नाही. असं आहे. मग दुसरं असतं सणा बिनाला काय गोडधोड करायचं म्हणलं काय करायचं? डाळ आणायची. तेव्हा किती 1.5 रुपये का 2 रुपये किलो डाळ होती. चण्याची डाळ. आता 100च्या पुढून झाली असेल. पण तेव्हा 1.5 रुपये पण लय मोठा होता. आता पैसेच नव्हते. आवड डोंगराला एवढं चिंदूक बांधायचे काय
तेल कोणी का आणि काय कोणी का कशाचं काय इथं काळं तिळ काळं करायचं तिळ दसऱ्याला नाही का माळा होऊन घालतात ते त्याचं तेल एक नंबर भुईमुगाच्या तेलापासून ते तेल ते करायचं कोणाला एक डबा कोणाला अर्धा डबा तेल व्हायचं त्यात वर्षभर काढायचं बाटलीला असं बोट द्यायचं तेलाचा टिपका पाडला बस 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 लय झालं तो काळ होता. आता कळ्या तरी फेकून देते मटण फेकून देते जिलबी फेकून देते कोण गाते. आता मला सांगा तुम्ही मुंबईला राहिला मग मुंबईचं ते काळ चांगला का आत्ताचं कलियुग चांगलं आहे? नाही नाही तो काळ चांगला होता. कसं काय? तो काळ म्हणजे साधा काळ होता आणि माणूस माणसाला जपत होत. काय फरक आहे आता? आता फरक आहे माणूस माणसाला विचारित नाही लोक असला तरी बापाला मानित नाही. तवा आजू असू आजी असू जपायचीत माणसाला म्हणजे त्याची राहारी त्याची बयाजवारी ती लोक करीत होती. आता नाही. एखादं आजारी बिजारी पडलं मग कसं काय करायचं? मग त्या काळात ना हा ह्याच्यात बसायचं त्याच्यात इकडे एक माणूस आणि तिकडे एक माणूस याच्यात दारात बसायचं हं, खांद्यावर घ्यायचं शिक्षानी मागल्याने हिथं धरायचं. हं, मेस काटा असायचा. हा बांबू घालायचा हं, इथं बांधायचं तिथं बांधायचं तिकडे न्यायचं हं. तिकडे आणि त्याच्यात आणायचं. आता जायला कमीत कमी 2 तास लागायचे. तर हा आणि एखादा चांगलाच मोठा आजार झाला काय करायचं माणसांनी? मग आजपर्यंत माणूस राहायचा का? राहतोय का? नाही मग का असा अनुभव आला असेल की? हा, तर अहो मना त्या टप्प्यावर गावात कापीत होतो गोरांना चावला नाही इथं साप इथं हे बघा अजून सून आहे यांना खालतं इथं सून आहे कळत नाही का तिथं? हा न खाल्लं तरी कळत नाही. मग दवाखान्यात जाचपर्यंत पायी एवढा झाला इथपर्यंत अरे बापरे. एवढं इच्छे चढलं. लांब ना लवकर पोचणार. मग एका रात्रीमध्ये इंजेक्शन केली तेव्हा राहिलं ते त्याचं शरीर कडकडीत. किती वय आहे तुमचं आता? 84. 84? हां म्हणजे अजून 16 वर्षांनी तुम्ही 100 गाठणार? का मला नाही सांगते गाठणार ना. गाठणार. कारण कसं आहे खाणं चांगलं आहे वातावरण चांगलं आहे पहिल्यापासून कष्ट केल्यात. हा कष्टाशिवाय फळ नाही. आणि तेच औषध आहे. हा अंगातनं पाणी जाईन त्या रक्ताची आवक जाऊक होईल ना हं. तेच मोठं. आणि असं बसलो ना पुंज होऊन मग नाही जागेवर बसला की संपला. संपलं बसायचंच नाही. काहीतरी उद्योग करीत उद्योग करायची हालचाल करायची. अजून रानात जाऊन एवढं सरपान घेऊन येतोय मी. ह्या जंगलात जाऊन एवढं सरपान आणतोय. परवा तुमच्या किल्ल्यावर वाघ आलता वाटतं? हा या कालही होता म्हणतात. तुम्ही बघितलं कधी वाघ? बघितला त्या दावला नाही नाही तुम्ही समोर बघितलं कधी? पुष्केळाला. अहो आम्ही गेलो रात्रीच्या शिकारीला मग त्या काळात. आता जनावर म्हणून कुत्री गेलीत पण त्या वाघाने लप मारली होती. एवढा वाघ होती वाघ भरला मग गेलो पळायचं शेपट धरायला गेलो त्याच्या वाघाची हा त्यांच्याला वाघ कुत्र्यांनी साठलं तरी गेलो नाही मी. वाघाची शेपूट धरली तुम्ही? धरली अशी आताच मागोरा फिरला. तुमच्या घर पायाच पडलं पाहिजे आता. असलं डोकं ते माझ्या जोडीचा गेली यांचा भाऊ तो मेला. अहो पण दारिष्ट केवढं वाघाची शेपूट धरायची? वाघ आहे का अस्वल यायचं कुणी बघितलं लगेच आजची शेपूट आस्ता वडी वाघाला हावंकन केलं. तसंच बघितलं डोक्याचाच वाघ आहे म्हणून सोडले तसं वाघ तिकडे आणि कुत्रे इकडे. बाबांचे पुतणे हे सुद्धा गेली 20-25 वर्ष झाली रानात राहतात. ही पुढची पिढी काय म्हणते बघूया. भाजीपाला कंदमुळं खाऊनच दिवस काढलेले आहेत आपल्या पिढ्यानपिढीने. पण मग इथं तुमचा जीव का गुतलाय? हिथं गुतायला जीव म्हणजे काय आपली वाडवडिलाची थोडी जमीन आहे ना हा ती आपलं हाय रायाचं सांभाळायची ते कोण करायचं मग? त्यातच पिकवायचं तेच. आता जमीन घ्यायची सोय राहिली का? हा इकायला आहेत घेणारे पण आपल्याला गरीबाला घ्यायला मिळते का? कसं होतं
की एक सवयीचा परिणाम असतो ना. हा आणि हवेत सवयीचा. फरक आहे. हवेत फरक, पाण्यात फरक. आता तुम्ही आमच्या इथलं पाणी पिलं असाल, तिथं पुढं थोडं सडावर आहे माझा पाण्याचा. हा ठीक आहे, तिथं ती मोटर बसवली, ते पण तिथं घेतली. मग इथे एवढं एकच घर का एका खाली एक? हा, ह्यांचं हे चुलत्यांचं आहे काही माझं आहे. अच्छा हो. तुम्ही इथं वरती कधी आलाय मग? आता झाली की मला 20 वर्ष इथं येऊन. हा ना हो. ओके का? नाही दही असेल. अहो हेच खरं खाणं आहे. महत्वाचं शेत आहे. तुम्हाला होतं का पहिलं काय आम्हाला वय ह्याशिवाय? दूध दुभतं भरपूर भरपूर ना. भरपूर दूध ताक, दुभतं भरपूर. लोणी. केंद्र नव्हती. आता तुमचं गाव कोणतं? विंजर विंजरचा रायरेकर आणि फडके. फडके. ह्याच्या बापाने मी दूध निघून कोंडावळीच्या पुलावर घातले हो मग आम्ही घातले. आता या पोराच्या. हा. आम्ही यंदाला परत यायचं रिटर्न 2 शेर दूध असेल म्हणजे हे नवीन झालं, पण त्याच्या आधी केंद्र नव्हतं. ताक, दही, दूध, मग घरी भाजी हीच. गरीबाजी हीच. अजून तशा भाजीचा प्रकार, कुरडूची भाजी, बरक्याची भाजी, शेंडोलाची भाजी, शेंड्याची भाजी. पण ही आता मेथी, कोथिंबीर सणाला सुद्धा माणसाला नव्हती, म्हणजे माझ्या काळच्याच. मग काय करायचं सणाला? सणाला काय आपलं जर असलं काय तर वरव्या काटल्याचा सण करायचा की रामकृष्ण हरी. आता तुमचं वय 60 तरी असेल, 60-65. 60 आहे. आता तुम्ही ते वयाचे काम करताय ना, ते मी नाही करू शकत. बरोबर आहे ना. मग हे गावाला राहायचा आणि शहरात राहायचा हाच फरक आहे. ना, मोठा फरक आहे. मग ह्याच्यापेक्षा आपलं आता काय काय तुम्ही म्हणताय की आता इथं तुम्ही इथं काय खाता, कसे राहता. ह्याच्या आधी तर तुम्हाला मी सांगितलं की पूर्वजांनी आपल्या पिढ्यानपिढ्यांनी, पूर्वजांना विंजरला आमची पूर्वी जमीन होती. तशी गरिबी गेली, पण गरिबी त्या काळामध्ये तीच गरिबी जाणवत लोकांना नव्हती. पैसा नव्हता, पण लोक मजबूत, दुखणं नक असायचं. पण कुठं कधी आली कधी साथ एका मेरला असं झाडपाल्याची औषधं करून तर नीट व्हायची. खोपडेवाडी बालवड ते मेठ फिलावरे, मेठ फिलावरे दस्तान वेल्ला, हा रस्ता पायवाट पूर्वजनांची. हा इथून हे बघा सरळ. अरे बापरे. त्याच्याकडून पड्याल, हा पड्यालून म्हणजे बालवड, खोपडेवाडी, हे आमचं मीठ, ते वेल्ला. आता ह्या वेळेला शुक्रवार असेल ना तर दिवसाभराला हे रनिंग चालू लोकांचं. जायचा हाच मार्ग. हाच मार्ग. गाड्या नाही काय. गाडी नाही काय नाही. महंगाईचा उरूज जर असेल ना तर 10 हंड पाणी पुरायचं नाहीत पियाला, त्यांना द्यायला. पण आता जशा गाडीच्या सुविधा झाल्या तसे लोक प्रत्येक रस्त्याची सुविधा झालेल्या आहेत. मग तसे ते जाऊ लागले. आता इकडून आता कोणी आम्ही जर कवा जायचं म्हणलं तर कवा तरी, नाही तर नाही कोण, असा विषय येतो. तुमच्या वेळेस पण लय गरिबी असेल का? गरिबी होती लय. शाळा बिळा होती तेव्हा? 4थी पर्यंत. तुम्ही शिकला का? 4थी शिकले ना. मग कुठं नोकरी बिकरी नाही केली? आता 4थीला नोकऱ्या तेव्हा होत्या का? बाबा पहिले गेलते मुंबईला. मुंबईला मी केलंय, मुंबईला काम गेले. मी केलंय मुंबईला. पण आपलं सरकारी नोकरी नाही, आपली तशी नोकरी हमालीमध्ये केलं काम मुंबईला. मुंबई का सोडली मग? मी गरीब, मी एकटाच होतो ना आईवडिलाला, हा, त्याच्यामुळे त्यांचे ते वय झालेलं होतं. मग मी आलो गावाला. मग असं आपलं रानात बरं वाटतं का कुठं त्याचं गर्दीत राहायला बरं वाटतं? नाही, तशी सोय असल्यामुळं आपल्याला गर्दीचं म्हणजे एवढं एमर्जन्सी नाही. पण गावाकडचं हवामानामध्ये बदल निवांत राहतं. जरा एखादा एकदा आपलं कामात आता बकरी सोडली, बकऱ्यातून आलं बसलं, असे 4-2 कोण आली त्याच्या संग आपल्या गप्पा बिप्पा मारत बसते. नाही तर हाय आपल्याकडे डुक 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 करतोय, असा विषय होतो ना. डोंगरची हवामान वेगळीच, म्हणजे स्वच्छ हवा. शहरातली हवा कोणती हवा, लोकांनी घाणीचा श्वास त्या हवेमुळं जातो तर माणसाला आजार होऊ शकतो. इकडे राहणं म्हणजे काही नाही. हवा मजबूत, पाणी तपेल पाण्यामध्ये एवढं जरी पाणी असलं डोळ्यामध्ये तरी स्वच्छ पाणी, त्याच्यात कचरा पाडला तरी ते पाणी स्वच्छच. हवेमुळं आणि ते निसर्गाचं पाणी त्या झऱ्या वाटून टप्प्यातून येणारे पाणी स्वच्छच राहणार. मग त्यामुळं तुम्ही आता 84 वय गाठले. 100 गाठा 100% तुम्ही. नाही, मी येईन परत पुढच्या वर्षी तुम्हाला गाठायला. तुम्ही 100 गाठणारे. हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेषी. तुम्ही खाल्लंय चांगल्या वातावरणात, कष्ट केल्यात. तूप आलूची भाजी त्याच्यात एवढा लोण्याचा ह्या तांब्या एवढा टाकायचा आणि
दगड तापवायची त्यात भांड्यात ठेवायची, त्याच्यावर लोण्याचा गोळा ठेवायचा आणि दुसऱ्या मांड्यातलं ते आळूची भाजी टाकल्याची त्याच्यात वतायचं आणि झाकण परत ठेवायची वर असं हलवायचं. मग त्या लोण्याचा वास सगळ्याच्या भाजीला लागून जातो. किती खाऊ मग. आताच्या भाज्यांची भाजीला कुठली आता नाही. खत नव्हतं. पूर्वी पावशेर तेल जर बाजारातून आणलं ना ती बाटली जाणायचं. आणि असं बाटलीला सणाला जर करायचं म्हणलं ना ते असं बोट लावायचं बाटलीच्या तोंडाला मोर आणि ते 2-3 पडलं की भास. आता त्या पळ्या आहेत 15 दिवसाला एक डाबा लागतोय. आता तीळ पहिला आमचं का तुम्ही आपलं काय राहिलं तिळच माहिती तुम्हाला काळा तीळ. मग त्याचं तिळकूट बनवायचं, त्याचं तीळ जर केलं शेत करायचं, मोठं शेत त्यात करायची पूर्वी लोक, आता नाही ते. मग ते तीळ गाण्यावर नेऊन गाळायचं, त्याचं 5-10 लिटर तेल झालं ना, तिळाचं तेल त्याला बोलतात. ते काय तेल बघता हे पण होत चटणी बिटणी काय लय भारी. तिळकूट लय भारी, लय भारी ती आणि भाकर. उन्हाळी पावसाळी कायम ताक, उन्हाळी पावसाळी कायम. आणि तेच खरं पौष्टिक खाद्य होतं. पौष्टिक खाद्य ज्याला नसल ना त्याच्या घरी मिळणार असं होत. मग आताच्या भाज्या आहेत ना हिरव्यागार, पण त्याला खताचा मारा तेवढा आहे. खताचा मारा ते आणि माणसाला बाधिक आहे सगळं. दिसतं चांगलं ते. आता बघा सगळा तळ तुमचा हिरवा सारपी कालच तिकडून आलो. पाणी तेवढं सण खताचा फवारा आहे तेवढाच, तसाच खाच का मग ते चमकतंय, त्यात धमक नसती. आणि मग ते बाजारात आणलं, मग चला दवाखान्यात. अवकाल 1600 घालून आलो ना मी. डोंगर उतारावर पिकणारं काळं सोनं अर्थात नाचणी आणि वरईचा भात ही प्रमुख पिकं. पौष्टिक खाद्य म्हणून ओळख असली तरी त्यामागचे कष्टसुद्धा भरपूर आहेत. बाबा ते काय म्हणले तुम्ही? नाचणी हवी ती वर होती का? आता ही मळायची का? हा ही मळायची. काय नाही मळतो पहिला नाही. पहिल्यांदा आपली मळायची ही वर आहे बघा. वर मळली का आधी? वर आहे आधी पहिलीच काढली होती. पहिलीच वर काढली होती. ही वर आहे, ही वर आहे आपली. ही चमकती बसली ना भारी. हा ही मळली. हा हिला आता वारं द्यायचं. साफ होईल. हा वारं दिलं की चाळायचं. हा की गेली आपली घरी असं. मग नंतर काय करता त्याचं? विकतो का? हा विकतो. विकायला कुठली थोडी आपली घरीच खायला पुरत नाही असं. उपास त्याचा काय भात करता आणि भाकरी करतात का? भाकरी होतं, भात बी होतं, दोन्ही होतं. दोन्ही ते बरं आहे. मग हे उपासाच्या टायमाला आपण उपास येतात नवरत्नाचं, समजा आखाडी एखादं आली किंवा काय आलं असं उपास आलं ना, मग त्यात तांदूळ नगिनीच्या गिरणीनं ते भरडून तांदूळ करून आणायचं. ही नाचणी. मग ही पण नाचणीची का? हा. आता ही वाढ व्हायची असेल ना? वाढ व्हायची ना, वाढ व्हायची. हिला वारं दिलं म्हणजे लाल लाल वारं दिलं म्हणजे सगळे. ही सुद्धा नाचणी. हिचं 5 पदार्थ होत्या. तिचं भाकरी होणार, त्याचं पापड होणार, अशी त्याची 5 पदार्थ ह्या नाचणीची होत्यात, बनवत्यात खुर्शी खातेवाली. म्हणजे पौष्टिकच आहे चांगली. हा हे थंड आहे. ही चांगली निघाली नाही, पण ती अशी लाल पट्टी नसते. ठेवली ती मस्की येते बैलांना का? पातळ धरल्यावर खात्यात ना बैल दाणं, पण त्याला ती मस्की घालायची. मग ते बैल खाऊ नये म्हणून. हा बैल खाऊ नये म्हणून मस्की येतं. हे बघा तोंडात म्हणजे त्यांनी आपलं त्या पाथो फिरता खाऊ नये असं आहे. ते तुम्ही घरीच मला हे का बनवलं? हा हे घरी येतात का? हा घरीच बनवलेले. हे घरीच बनवलेले. हे डाल आहे ना, ह्या पद्धतीचंच आहे.
हा बारीक डाल तो मोठा डाल म्हणायचा. मोठा डाळ अशा पद्धतीने. काय आहे ते? हे हा ते प्लॅस्टिकचं आहे. हे हलणार पण नाही, चांगल्या ठिकाणी आहे. हे टिकाय चांगलं. हा ठिकाणी चांगलं आहे ते. मॅस काटच मी इथे करतो. हा पण ते लवकर खराब होत असेल. हा मॅस काटच मोडतो. हा मोडतो मॅस काट. हे नाही मोडत. ते नाही मोडायचं. आयुष्य हे असंच जगायचं असतं. आपल्याकडं जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करून जग आपोआप सुंदर बनतं. तुम्ही किती जगता यापेक्षा कसं जगता याला खूप जास्त महत्त्व आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मनमोकळेपणाने जगाल तोच दिवस तुमचा आहे. बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखाच आहेत. बाबा काय झालं, जेवताय काय? जेवताय का वाजता जेवण तुमचं? दुपारची न्यारी सकाळचं? आता 11 वाजून गेले आहेत. हा 11:15 झाले. मग तुम्हाला ते एकटंच करमतं का वाटत? मग काय करायचं, आम्हाला गेलंय करमून. नाही आता कसं गावापासून लांब आणि एकटंच घर, इथं काय बाबा टीव्ही नाही काय नाही. टीव्ही ना आपलं ते रेडिओ लावायचं आणि बसायचं हे करायचं. करमतं का पण त्याला? मग काय करायचं, आपलं यायचं इथं मग जायचं कुठं, जागा जमीनच इथं आमची. सवय होऊन गेली तुम्हाला? हा आज आम्हाला सरपणा नाही लागतो. गॅस मिळतो ना आता पण? घ्या मग कोण देतोय गॅस आपला? आता गॅस फुकट आहे, पैसे नाही लागत नाही, फक्त नाव नोंदवायचं. हा त्याला नाही पैसे लागत पहिल्यांदा घ्यायला, फक्त नंतर गॅस घ्यायचा असला ना प्रत्येक वेळेस काहीतरी 800 रुपये आहे. तुम्हाला सरपण असलं काही टेन्शनच नाही. आम्हाला तर कसं पाण्याची तर मोठी अत्यंत गैरसोय. डोक्यावर पाणी आणायला लागतं आम्हाला. कमीत कमी 3-4 किलोमीटर अंतर आहे पाणी आणण्याचं. ती एक सोय. आणि ही तर आता लाईटीची सोय तर सध्या आहे, रस्त्याची सोय नाही आहे. आता तर रस्त्याने तुम्ही पाहिलं गावापर्यंत 2-2.5-3 किलोमीटर याची अशी अडचणच आहे. ती एक व्हायला पाहिजे. असे 2 प्रश्न महत्वाचे मुद्दे आहेत. लाईट आहे फक्त ते तो डायरेक्ट खडला अजून तर पाण्याची सोय राहील. हा पाण्याची सोय राहील. साठवणूक साठा जर केला ना त्याला सिमेंट मध्ये खाली बांधून किंवा काय गाडी जर आली तर ती सोय होऊ शकते. तर तिथं पाण्याची सोय झाली तरी ती चांगलं येईल आपल्याला. मग ते होईल. रस्ता निम्मा झाला माहिती तुमचं काम पुढचं झालं. हा 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 एवढी अडचण आमची इमर्जन्सी. पाण्याचं म्हणजे सोर्स आहेत पण त्या ठिकाणी साठे नाहीत. तिथं पण पाण्याचा सोर्स आहेत, अजून 2-3 ठिकाणी सोर्स आहेत की बुवा कायमस्वरूपी पाणी पुरण्यासारखं सोर्स आहेत. पण त्यांना साठा जर असेल तर ते पाणी टिकतं, कारण येते असं जाते असं होतंय. साठा नाही त्याचा, साठा नाही पाणी आहे पण साठा व्हायला पाहिजे. कारण हे मी घरगुती केलं म्हणून अजून थोडस ते आपल्याला तिथं भांड बुडवता येते. माझं आयुष्य तुम्हाला देणार का मी? नाही. माझा वेळ देणार आहे का? नाही. जे आपल्याकडे आहे 4 शब्द सुखारी गोड बोलायचं, जे आपल्याकडे आहे ते लोकांना द्यायचं. शब्ददान, अन्नदान, आता रगडदान होतंय करते. पण महत्वाचा विषय आहे आता बोलामध्ये काय आलं की शब्द दान म्हणजे कशाला दान म्हणतात. तुम्ही अन्नदान करा, पाणी दान करा, धर्म आहे. किंवा एखादा तुम्हाला काय तुमच्याच्याने होण्याजोगं असेल ते. मंडळी, कायम टिकणारी एकच गोष्ट ती म्हणजे माणुसकी. म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी, जीवाभावाची जीवलग माणसं जोडा आणि जपा. तीच माणसं आपली खरी संपत्ती आहेत. या बाबांच्या पाया पडलं पाहिजे. तुमचं 84 वय आहे ना, माझं 80 व्हायला पाहिजे. आवाज 100% बाकी काय नको मला. पण आमच्याकडे दारू प्यायची नाही. दारू नाही पेत मी. नाही एक थेंब नाही पेत. दूध प्यायचं, लठ्ठ व्हायचं, चालत राहायचं, पहिलवान व्हायचं, कुस्ती मारायची. मला 100 नको पण 80 तरी व्यवस्थित पाहिजे. बस तेवढं मिळलं, बास झालं. तुमच्या परत पाया पडतो. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. धन्यवाद. तुमच्यासारखं कष्ट करा आयुष्यभर आणि सुखात राहू ही इच्छा. पैसा काय तुमचा पुरतो का आयुष्यभर? नाही. हे व्यवस्थित, आता सगळं व्यवस्थित, शरीर व्यवस्थित आणि बोलणं व्यवस्थित,
तरच बाकी काय आहे तेव्हा? तरच माझ्या काही नाही, सगळं जागेवर असतं. जागे वाजते. चला येतो मग बाबा, चला येऊ का हो आपण, चला. पाणी आणि पाऊस तर पाणी पाऊस येतात तुटात, त्याच्यामुळे हिनारा काम करायचं. एकदा ते बख्खम झालं ना की मग नाही हालणार. हा ना, एवढा रस्त्याचा आणि पाण्याचा बाकी सगळं ते आहे पुढं जसं मांडव असेल. हो या हे तुमचं शेत आहे का सगळं? हा, हे आमचं शेत. सोय नसल्यामुळे पडीक राहिली. मंडळी, शरीर थकलं की शांत झोप लागते आणि मन थकलं की झोप उडते. मातीमध्ये पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, हत्तीमध्ये हे सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधीही लहान समजण्याची चूक करू नये. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा आपलं सुवर्ण पदक मान वाकूनच घेतात.